हे काय येतो फक्त. किती ह्याच्यात किती कॅपॅसिटी आहे? ह्याच्यात एक बरंच टेलर बसतं ह्याच्यात. एक डम्पिंगचं नाही एवढं नसेल तसं. पण माझ्या अंदाजाने 200-250 झाड दाखवायचे. 200-250 हा. 200-250 झाड होते हा होते ते. 200-250 झाड होते म्हणजे एकदम दम केला की आपलं एक जाऊन 20 येऊ किलो तरी शकतो. एका झाडाला टाकल्या जात असतं ना. हा जस 20-25 किलो. स्पीडवर जेवढं तुम्ही स्पीड डबल टाकू शकता तुम्हाला जसं वाटेल तसं टाकू शकता तुम्ही. लय हे 200 माणसाचं काम करते एक मस्त. ट्रॅक्टरची रेस ही स्पीड. आता हा. ह्याची रुंदी तर जवळपास 4-4.5 फूट आहे. नाही बागेत बसते बसते ना. तुमचं कायच हे माझं 11.5-12 फूट आहे रुंदी. 11 का 12 11.5 फूट आहे. एक ठिकाणी 13 फूट केली आणि एक ठिकाणी 11.5 केली. नवीन होतं त्याच्यामुळे 11.5 बघा तुमची 11.5 आमची 13 आहे 2 फूट जास्त. 2 फूट नाही काढते तुम्हाला नाही काढते. आता तुमची माळा आहे ना तुमची झाड नाही. तुमच्यासारखंच केलं आम्ही. माळरान नीट केलं त्याच्यावर मकाळी माहिती पडते. आता आम्हाला भेटलं. म्हणजे मागचं पुढे ढकल समजा गडे बरं एक खाली जरा घे हो तुम्ही इकडे जरा घ्या. नाही वर हा पट्टी जरा पुढे वरच्या पट्टी साडेचार धरलं फुटे, ना साडेचार. व्यवस्थित येईल. 4.5 फूट आहे मॅक्झिमम. 4 फूट 4.5 फूट. हा वीस लय पलीकडे नेलं अलीकडे जरा अलीकडे हा तिथं जरा. हा तेच धरायचं. हा तिथं हा त्याच्यावर धरायचं. हा त्याच्यावर बरोबर. ही वीस. 23 फूट थोडं वर आहे. म्हणजे इथं वर बी आलं नाही हे आणि सर्व तो- केलेलं आहे हे आपण. टूप अशी टूप ह्याच्यात आहे ना तुम्हाला सुरुवातीच्या वेळेस आहे ना तुम्हाला अख्ख्या 20 का 22 बॅच बसते त्याच्यात 200 लिटरच्या. आणि त्या बॅच सगळ्या टाकायच्या. त्यात लिक्विड ते सांगतात बरोबर की बाबा एवढं टाकायचं. हम्म. आणि त्यात बेट कवळ रताळ नाही का आणि कोरपड हे सगळं ग्राइंडिंग करून त्यात टाकायचं. त्यात टाकलं की मग पुढे एक महिन्याभरात हे तयार होतं सगळं. 1 महिन्यात. हा महिन्याभरात एक 40 दिवसात धरून चालला. आणि 40 दिवसाच्या पुढे तुम्ही रोज 250 लिटर काढू शकता. रोज 250 लिटर. रोज 250 म्हणजे काढताना 400 लिटर काढायचं. पण 250 वापरायचं आणि परत 150 मागं टाकायचं. ते मुरवण टाकल्यासारखं. हा पण आम्ही काय करतो आम्ही डायरेक्ट दिवसाआड 500 काढतो मागं टाकायचे काय करायचं एकच आहे काही. आम्ही काय मागं काय टाकतच नाही. 500 मध्ये किती तयार करतो वॉटर त्याच्यात ना ह्यात एका ह्याला आहे ना 20 किलो तिथं ग्राइंडिंग केलेलं सामान. परत एक लिटर 2 लिटर दही. तांदूळाचं 1-1.5 किलो तांदूळाचं पीठ. नंतर मग एक 5-6 किलो शेण 4-5 किलो. आणि एवढं गुळ एक 2 किलो. गोमूत्र काय गोमूत्र नाही टाकायचं. डाळीमध्ये गोमूत्र टाकायचं नाही. ती सांगतात पण आपण नाही टाकायचं. गोमूत्राचा विशेष ठेवायचं नाही. तर एवढं set टाकून आपलं एका बेसला टाकायचं चांगलं हलवायचं ते वाल फिरवायचं चाललं खाली. हे असं आपलं गोमूत्र उष्णता जास्त आहे. त्यांनी नत्र जास्त आहे ना. नत्र होतं नत्र ऑटोमॅटिक आहे ना डाळिंबाला वरूनच मिळतं हवेत म्हणून तुम्हाला खाली द्यायची गरज नाही पडत. आपलं चूक काय झाली होती ती सांगा. आपल्या बागेमध्ये जास्त नत्र कशामुळे झालं त्याच्यामुळे आम्ही आपलं काय प्रॉब्लेम केलं, काय ते झाला. ऊस बीस आम्ही म्हणलं ना ऊसला आम्ही काय केलं बेलदारनी गोमतर सोडायचो. ऊस 8-7 महिन्यापर्यंत एक नंबर ऊस होता. 7 महिन्याच्या पुढं देऊन ऊस 16 महिने झाले का असा शिवायला लागला. आई म्हणा काय झालं मग आम्हाला नंतर कळलं की ह्याला गोमतर झालं. याचं आम्ही अजून बघत होतो डाळिंबात पण आम्हाला त्रास झाला. अजून पण ती किती वेळा आगार किती वेळा काढावं लागते 4 ते 5 वेळा काढावं नाही 6-7 वेळा काढत होतो. लागतं. आगारा नुसतं पळती बाग कारण जमिनीत तेवढं नायट्रोजन झालंय. त्यामुळे पळती बरं ते ठीक आहे समजा पण आता आपलं नशीब समजायचं आपण चालू याच्या ठेवायचं. विचारात पडलं मी ते गोमूत्र करतात आपण जनावर वाढले. नाही ती गुरा डाळिंबीसाठी नाही उपयोग. फक्त शेणासाठी. फक्त शेण नाही ती मग नंतर तुम्ही स्लेरीतून बाकीच्या तुम्ही पिकाला वापरू शकता. ऊसाला गोमतार 1-2-3 लिटर वापरू शकता. त्याच्या पुढे अजिबात नाही. दुसऱ्या पिकाला नाही चालत. दुसऱ्या पिकाला गोमतार वापरायचंच नाही. त्या वांग्या बिंग्याला 10 पांड वांगी असेल तर त्याला 1 लिटर लई झालं. ती पण महिन्यातून त्यात लई हे असते त्यामुळे त्यात कारण सर टाकायचं. 2 ऋतूमध्ये तर नायट्रोजन वातावरणात असतो पावसाळा आणि हिवाळा. हा फक्त एकाच ऋतूमध्ये उन्हाळ्यात फक्त नायट्रोजन मिळत नाही. आणि तेवढ्या एका 3 महिन्यासाठी आपण काय करायचं. नाही घ्यायचंच नाही.
बाकीचे आपण ते करू शकतो. आणि आता ह्याला असं आहे ना, गॅससाठी ठेवायचं हे 5 लिटरचं बरं. आणि हे काय असं वाल बंद करून ठेवायचे, पुढचा बंद ठेवायचा आणि खालचा चालू ठेवायचा. त्यातून गॅस ऑटोमॅटिक पाण्यातून आउट होतो, ते बाहेर होतो. बरं. आता हे आम्ही काढलेली एक बेस्ट, त्यामुळे तुम्हाला हे चपटं दिसतं. अजून असं त्याला फुगलेलं करून असतं. किती दिवस झाले? आम्ही 1.5-2 वर्षात आलं. म्हणजे मागच्या सीजनला आम्हाला निम्म्यातून चालू झालं. म्हणजे पण हे सोडल्यावर काय परिणाम दिसला का बागेवरती? हो, त्याच्यामुळे? एक नंबर काहीच ते तुम्हाला म्हणलं ना सॉफ्टपणा जे असतो ना डाळिंबामध्ये, आपण जेव्हा खातो फोडतो, डाळिंब ते जे राहिलंच आहे मला त्यांना टेस्टला करायचं. जेव्हा आपण टेस्टच लागतं का ना, टेस्टच अजिबात टेस्ट नाही, एकदम सॉफ्ट. अजून ते आपला व्यापारी काय म्हणतोय, मग आता ते आता दुसरी हालती बघा त्या व्यापारी आजच आलती. ते डाळिंब खाल्ली, एकाने 2 डाळिंब खाल्ला तुमच्या सगळ्या व्यापाऱ्याचा. दोघांनी 2-2 खाल्ली आणि एकाने 1 खाल्लं डाळिंब. डाळिंब ढोल कोठे म्हणला. तर डाळिंबात ते राहिलं बरं का आपलं घरगुत. पण जाऊ आपण ते आपण तुम्हाला ती डस्टिंगचं मशीन बघायचं. 2 डाळिंब यांना हे देतो. 2 काय 10 घ्या काय नाही म्हणजे तुम्हाला म्हणलं ना कॅरी करावं लागतं तिकडं एवढं लांब. तुमच्याकडे आता माणसाचा साठा आहे त्याच्यामुळं याने आणलं, हायवाने आणलं. तुम्ही गोटेवाल्यांचं का? म्हणजे आपण तिथं प्रोसेस गेल्या वर्षी केली ती इथंच करायची. तिथं पण टाकायचं ना. तिथं घे. 1-2-3 जागेवर टाकायचं, तिथं पण टाकायचं, इथं पण टाकायचं, इथं पण टाकायचं. जे आपण म्हणलं ना तुम्हाला आपलं जी आणि धन्वंतरीचं आहे ना, तुम्ही वापरा 21 दिवसात चहा पावडर तुम्ही ते वापरा. प्रमाण काय दुकानदार का आम्ही काय करतो, ब्लोअर मध्ये भरतो आणि ब्लोअर मग JCB चालू केला की बकेटवर फक्त धरायची गण अशी 50 फूट पाईप आहे आपलं. जे असं खालीवर खाली आणि ते ज्यावेळेस JCB हे करत असतो का, असं एक मिक्स करतो का, त्यावेळेस धरायचं तेव्हा नाही का. आणि एक 15 दिवसातून 2 वेळा एकदा हलवायचं 15 दिवसात आणि त्याच्यावर पाणी मारायचं. तसं पलीकडचं आपलं नाही. त्या कोपऱ्यात मग तिथून परत असं खाली गेलं त्या उसापर्यंत. बाग जर तुम्ही सरळ लेवलला करून घेतलं शेणखत एक पाहिजे काय करायचं आपलं बीट कवळ हाताळी बारीक करायचं, थोडं आपलं हे टाकायचं बरोबर. खोबरं वगैरे कशाने हे करतो, खबर कसं खोबऱ्याची आपण करतो ते सारखी पण ना. हा नाही ते आपल्या ह्याच्यात टाकायचं, हे बे असलं ह्याच्यात 25 किलो एका 500 लिटर 500 किलो 500. आपलं 500 लिटर बेदर. त्याच्यात तुम्ही व्हिडिओ तयार करताय. म्हणजे ती तुम्हाला दिलं त्या पण यावर्षी हा प्रकार म्हणजे यंदा पण हे काय झाला विषय, ज्या टायमाला पाऊस पडायचा त्याचं काय करायचं ते कोचब्याचं पडणार त्याचं काय 1000 पचन चालू 4-5 होतो ना. म्हणजे कशाची कामाला नाही बारा डाळिंब सरांचं मुलगा पाला कमी फळाचं व्यवस्थित करावं लागतं. बघा ना ह्याला पण सर्व खाली निघून जातं. पण यंदा काय झालं, मे मध्ये पावसानं कामच म्हणजे ते लोड झालं जास्त, त्याचं बी व्हायला पाहिजे ना तेवढं. सुतळीने नाही बांधलं हे नाही नायलॉन सुतोयचं काय विषय, तुटून जाते तुटली असते सुतोय लगेच. आणि हे शक्यतो हे नाही तुटत नाही. आणि ती परत लेबर काम करायच्या वेळेस तुमचं रांज असं असन कावटाचं तर स्टेजिंग ह्याच करा, लोखंडाचं करा. हे ते करू लोखंडाचं. नका. का तर ते तुम्हाला आहे का नाही बरं का आपल्या इथं कुदळ्यांचे तुम्हाला नाही हे करतो ते स्ट्रोक जरा जास्त बसला त्यामुळे ते फार लागले गेलाय मार. प्रेशर माझ्या नंतर आता हा माल काढून घेणं गरजेचं आहे. कामच वरकत नाही मालच द्यायचं आता. त्यामुळे काय आता यावर येऊन गेलं आणि 2-4 दिवसात अजून साईज थोडी घुसलं आणि रेट बी थोडं बरं आता 10 रुपये वाढलं. 1 रुपया वाढलं तर आपल्या बागा 1.5 लाख वाढते असं अजून आहे. खाली मला अर्धा. हे बघा, सगळं खाली उचलले.
केला की आपण कामं बंद करू. एक दिवशी विमान गेलं श्रीनगरमध्ये रात्रीच्या. त्याला कुठेतरी आडवं आलं हवाई याच्यामध्ये. ते श्रीनगरमध्ये गेलं आणि माणसं होतं 4च आम्ही. ते विमान थांबलं 6 तास त्यात. साहेबांना फोन केला, याच्या पुढचं काम आम्ही काही करत नाही सोडत. व्यापास नको बंद केलं. माझं ऑफिस आहे चिपळूण, रत्नागिरी जिल्ह्यात आहे चिपळूणला. मोठं आपलं बी मन लागलं पाहिजे तिथं. आता पैसा पैसा किती बी कमवून बी उपयोग नाही पण आपलं मन जिथं लागन तिथं लागलं पाहिजे. 5-7 एकर ऊस आहे माझा. आणि आता 8 एकर डाळिंब पण आणखी 3-4 एकर वाढवते. वाढलं तर 5-7 एकर पण वाढेल, म्हणजे 15 एकर खर्च. एक कोड पद्धत करा आता नाही. एक खोड पद्धत. बरं, ह्याचं काय तुम्हाला अनुभव कोणाकडून आला? ते काय तू काय करते आता? गवत कटिंगचं मशीन केवढ्याचं